काय केलं मग तुम्ही? आम्ही कृषी अमृत आणि RNPH आणि SSM. बरोबर आहे. तुम्ही ते सगळं आणलं. का आणलं तुम्ही ते? तुम्ही काय ठरवलं? मातीसाठी काहीतरी करायचं. आता जी आर्थिक परिस्थिती आपली बिघडत चालली, खर्च वाढत चालला, उत्पन्न कमी होत चाललं, तर यासाठी काहीतरी करायचं. बरोबर आहे. आता मी बघितलं, आज आम्ही सकाळी गेलो होतो औंढा नागनाथला. बरोबर आहे ना? बरोबर आम्ही 5:30 वाजता तिथे पोहोचलो. आम्हाला असं वाटलं का आमचा नंबर लागतो का नाही. बरोबर की नाही? आमच्याकडची आम्हाला त्र्यंबकेश्वरची सवय ना. तिकडे 5 ते 5:30 वाजता तुम्ही पण काही गेले असतील ना कधीतरी. काय परिस्थिती राहते? 4 वाजता सगळं शहर उठलेलं असते. बरोबर आहे की नाही? अहो आम्ही 5:30 वाजता सोडा, 6 वाजेपर्यंत अख्खी बाजारपेठ सामसूम. हो, फुलांचे दुकानं बंद, तिथं कोणीच नाही, काहीच नाही, फक्त आम्हीच. मला सांगा, तुम्ही देवाला सुद्धा झोपी लावी त्या म्हणल्यावर तुमचं काय साधी गोष्ट आहे का तुम्ही? हां, जो देवाला सुद्धा झोपी लावितो देवा. मला सांगा, तुमचा धंदा आहे, तुम्ही सकाळी लवकर उठले तर 2 गिऱ्हाईक जास्त भेटतील, त्यांना बी सेवा मिळेल ना. पण इथं काय आपलं, आपल्या टायमात जो येईल तो आपला. हां, सर आळस नाही का, जडपणा नाही का हा? आणि म्हणून आपल्याकडे प्रगती नाही आहे. नाहीतर आपली माती 1 नंबर आहे. चाललंय, चालू द्या. माझ्या बापाने तेच केलं, माझ्या आजीने तेच केलं, मी बी तेच करणार. आपण थोडी वेगळं काहीतरी करणार. मग तू जन्माला आला होता हे कसं कळणार जगाला? हां, फक्त तुझा 10 आणि 13 होणार का? बघा, माझ्या बोलण्याचा राग येईल तुम्हाला, पण मला तुमची जमीन पाहिल्यावर असं वाटतं, अरे जर पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी जर इकडं आला ना, तो तुमच्याकडे 5 एकरामध्ये करोडपती होईल. 5 एकर त्याला जमीन द्या, 2च वर्ष द्या, करोडपतीच होईल.